तारीख 29 जून 1997. जीवन स्मरण जय जय राम कुंडली प्रवरा श्री ज्ञानदेव तुकाराम. आपला असा विषय चाललाय की माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर त्याच्यामध्ये ध्येय साध्य करायची अचाट शक्ती आहे. आपण हे पाहिलं. मग स्त्रियो वैश्या सदा शुक्रा ते पियांची परांगती असं सांगितलं. त्याचं काय आहे अर्थ? मी आपल्याला एक गोष्ट सांगितली मागच्या वेळेवर की ज्या काळामध्ये सत्पुरुष राहतो त्या काळची जी भाषा असते लोकभाषा डिक्शन त्यामध्येच त्याला सांगावं लागतं. 700 वर्षापूर्वी पैठणला त्या निवास्याला काय अवस्था असेल मला सांगा. तेव्हा ती भाषा त्यानं वापरावी लागली. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी आजच्या श्लोकावर सांगताना जरा निराळा फ्रंट घेतलाय. तो कसा आहे? श्लोक असा आहे. ते म्हणाले किम पुनर्ब्राह्मण पुण्या भक्ता राजर्ष असते. म्हणजे या खालच्या जातींचा तर प्रश्न सोडू नव्हता, पण क्षत्रिय आणि ब्राह्मण यांचा काय प्रश्न आहे म्हणाले. त्याचं कारण सांगतो आपल्याला. थोडीशी पार्श्वभूमी समजावून घ्या. असं आहे त्यांना काय म्हणायचं होतं त्याचा भावार्थ आपण ध्यानात घ्या. आजचा कसा समाज आहे? समाज विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर आहे. तेव्हा समाजामध्ये पूर्वीचे जे जातीभेद होते ते आता राहिले नाही, होय ना. मग जर ते राहिले नाही तर हे ब्राह्मणांचं क्षत्रियाचे वर्णन करण्याचं कारण काय नाही का? सांगतो आपल्याला. अरिस्टॉटलचं एक वाक्य आहे, प्रसिद्ध वाक्य आहे. त्याचं कारणही सांगतो. त्याचं तत्वज्ञान म्हणजे सुवर्ण मध्याचं तत्वज्ञान आहे. ते गोल्डन मीन आणि हा शब्द नरसोबा केळकरांनी बनवलेला. सुवर्ण मध्य. तुम्ही बघा घरामध्ये माणसं असतात एकांतिक जर असली म्हणजे भयंकर एका बाजूला जाणारी तर किती ताप होतो आपल्याला माहिती आहे ना. व्यवहार कसा आहे? व्यवहार सुवर्ण मध्याचा आहे ना. असं एक उदाहरण घ्या की आता मॅट्रिकची परीक्षा झाली आहे ना, तर अभ्यास 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 म्हणजे काय होतं बघा की या परीक्षेत वर येतात आणि पुढे मेंदूला एवढा थकवा येतो की पुढे ते कमी. सुवर्ण म्हणजे हाच आहे. पण अरिस्टॉटलचं म्हणणं असं आहे की समाजामध्ये फार श्रीमंत उपयोगाची नाही, फार सैन्य उपयोगाचं नाही, फार निरोगी माणसं उपयोगाची नाही. काय होय एकापेक्षा एक आहे तो सुवर्णमध्ये. मग तो काय म्हणाला की ओनली एक्सेसेस अलाउड आर इंटेलेक्च्युअल एक्सेसेस. जर माणसाला अतिशयोक्ती करायची असेल तर ती बुद्धीच्या क्षेत्रात करावी. आणि मला सांगायला मोठा आनंद वाटतो त्याच्यावरती गुरुदेव रानडे यांनी जी टीका केलेली आहे ती फार अप्रतिम आहे. अरिस्टॉटलचं म्हणणं असेल ग्रीकच्या संस्कृतीच्या वेळेला की बुद्धी वाढा, पण आज म्हणाले असं आहे बुद्धीची एवढी वाढ झालेली आहे की श्रद्धेचं पायाच उघडला गेले. मग the only excesses allowed are the love of God. किती छान आहे बघा. अरिस्टॉटलवर टीका करायची एका भारतीयाने म्हणजे सामान्य गोष्ट नाही आहे. म्हणजे अरिस्टॉटलचं म्हणणं चुकलं की अरे समाजामध्ये ज्या वेळेला तुम्ही एखाद्या गोष्टीची परमावधी करता त्यावेळेला ती हिताची होईल असं नाही, फक्त भगवंताच्या प्रेमात ती चालते. हे सांगताना मी काय म्हणतोय की ब्राह्मण आणि क्षत्रिय यांना महत्व काय आहे तुम्हाला हे ऐकून ठाऊक असेल. व्याख्यानाने सांगितलंय की प्लेटोने 3 वर्ग मानलेले आहेत. एक तत्वज्ञानी लोकांचा, ते ब्राह्मण. दुसरे वॉरियर्स
म्हणजे क्षत्रिय, तिसरे वैश्य व्यापार करणारे, आणि बाकीचे राहिलेले त्याला त्यांनी दृष्टांत दिला. पहिला मेन गोल्ड, सोनेरी माणसं, ते ब्राह्मण. क्षत्रिय मेन ऑफ सिल्वर, वैश्य मेन ऑफ आयर्न, आणि बाकीचे मेन ऑफ रेसर मेटल. याचं कारण असं आहे की माणूस हा ध्येय साधणारा माणूस आहे. मॅन इज अ गोल सीकिंग ॲनिमल. त्याला काही पडणारच नाही काहीतरी मिळवल्याशिवाय. तुम्हाला याचं उत्तम उदाहरण सध्याच्या परीक्षामध्ये आहे. काय ते पूर्वी की नाही ते आपल्याकडे हे होतं ना, जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप, त्याच्यामध्ये संस्कृतात 90-92 मार्क मिळाले म्हणजे काय भयंकरच होतं. आता 95 आणि 98 मध्ये काही फरकच राहील. किती माणसं अभ्यास करीत असते नाही का. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि गोल सीकिंग म्हणजे काहीतरी ध्येयाच्या मागे आहात ना, ते ध्येय कसं पाहिजे. महाराजांचं एक वाक्य फार आठवतं ते असं आहे, जे मिळवलं असताना आणखी काही मिळवायचं शिल्लक उरत नाही असं ते ध्येय पाहिजे. आणि गंमत अशी आहे, आता आपण ऐकतो ना, मॅट्रिक झाल्यानंतर आधी 90% ऍडमिशन कुठे घ्यावी, आला प्रश्न पुन्हा नाही का. त्यापेक्षा हा साधा पास झालेला बरा झाला, आज लाल झाला. बघा तुम्ही माणसाला म्हणजे प्रश्नाशिवाय नाहीच काही. मग याचा अर्थ असा आहे की माणसाला जे ध्येय पाहिजे आहे ते ध्येय असं मी सांगितलं आपल्याला की जे मिळवलं असताना पुन्हा आणखी मिळवायचं उरत नाही. ते काय आहे त्याची मी पार्श्वभूमी सांगतो. ज्ञान हे सगळ्यात श्रेष्ठ आहे ना. तर माणूस जगाचं ज्ञान मिळवतो पण स्वतःच ज्ञान मिळवित नाही. मग जगाचं ज्ञान मिळवणं आणि त्याच्यावरती सबंध जीवन घालवणं त्यात फार दोष आहे मोठा. म्हणजे तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. ज्याला पेट्रोल किंग असं म्हणत, तो अमेरिकन मोठा व्यापारी पेट्रोल किंग, म्हणजे जगातला संबंध पेट्रोल तो चालत ठेवला आपल्या सौद्याने. तर त्याला असं विचारलं की तुम्ही पुन्हा जन्माला आलात तर तुम्ही काय मागाल. आज जी माझी संपत्ती त्यापेक्षा आणखी संपत्ती मागेल नाही का. एक विचार करा आपण कसं आहे. आणि एवढं मिळाल्यानंतर सुद्धा तुला जर तृप्ती नाही तर मग मिळवलं काय. म्हणून जे मिळवलं असताना आपल्या काही जीवनात मिळवायचं उरलं नाही अशी भावना व्हायला पाहिजे. बरं, एक संस्कृत वचन आहे सुंदर. आपल्याला विद्या मिळवायची गुरुकडे जावं लागते होय ना. तर म्हणाले खरा गुरु कोण. तर गुरुस्तु मौनम व्याख्याने आणि शिष्यास्तु छिन्न संशय. वा, बोलत नाही काही आणि सगळे नाहीसे होतात संशय. उपनिषदामध्ये एक मंत्र आहे ना, विद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया. आपण इतकी माणसं आहोत तिथे, आपल्याला समाधान आहे का की नाही पुढे झालं. आणि हे व्हायला अध्यात्माचीच पार्श्वभूमी पाहिजे, त्याशिवाय होत बरं. एक चांगल्यापैकी साधक होते, ते शेवटी आजारी पडले तेव्हा मध्ये मध्ये त्यांना बेशुद्धी यायची. तेव्हा शुद्धीवर आल्यावर त्यांना विचारलं की तुम्हाला काय पाहिजे. काहीही नको म्हणाले, फक्त माझ्या तोंडात माझ्या गुरुने दिलेलं नाव तेवढं यावं. का म्हणाले, आणखी काय मिळवायचे राहिले. बघा, म्हणजे माणसाचं ध्येय सुद्धा स्वयंपूर्ण पाहिजे. तसं ब्राह्मणाचं आहे. हे मी शब्द वापरत असताना तुम्ही त्या जातीचा विचार नका करू. पण खरा ब्राह्मण कोण की जो आपलं जीवन
ईश्वराच्या प्राप्तीकरताच खर्च करतो, तो समर्थाने दासुरामध्ये ब्रह्मजानाती स ब्राह्मणा म्हटलेला आहे ना, ते असं. बरं, क्षत्रियाचं काय आहे? एक गंमत आहे, ऐकून ठेवा. आपल्या युरोपियन लोक कसं लिहितात याबद्दल. एक डायसन नावाचा जर्मन संस्कृतज्ञ होता, पॉल डायसन. त्याचा एक प्रसिद्ध ग्रंथ आहे फिलॉसॉफी ऑफ द उपनिषद. त्याची एक लहानशी गोष्ट सांगतो आपल्याला. विवेकानंद अमेरिकेहून भारताला परत येताना जर्मनीमध्ये उतरले. तेव्हा याला भेटायला गेले. तेव्हा त्याला मूल बाळ नव्हतं. तेव्हा तो काय म्हणाला, मी बाजारातून चहा विकत घेऊन येतो, तोपर्यंत तुम्ही हा विश्वकोश एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका नवीन व्हॉल्यूम आलाय, त्याचा अभ्यास करा. बघा, बरं म्हणले. 1000 पानाचं पुस्तक, डबल कॉलम मोठा ग्रंथ, त्याला यायला 20-25 मिनिटं लागली. त्याने भराभर पानं उलटली आणि बंद करून ठेवला. पाहिलं का म्हणाले? हो म्हणाले. काय म्हणतं काय तुम्ही? ते म्हणजे तुम्ही काही विचार आम्हाला कोणत्याही पानावर तुम्ही सांगा. म्हणजे काय, त्या बुद्धीची झेप अशी विलक्षण होती की नुसतं 5 दिवसबरोबर त्याच्यात काय आहे ध्यानात. अशी ज्याच्या बुद्धीची झेप आहे तो ब्राह्मण खरा. तो मग कोणत्याही जातीमध्ये जन्माला येऊ, त्याला काही हरकत नाही. आणि तुम्हाला सांगून ठेवतो की माणूस जेव्हा अध्यात्माचे साधन करतो त्यावेळेला त्याच्या बुद्धीची झेप वाढत जाते आणि गुण आहे त्याची, ज्याला इंग्लिशमध्ये आध्यात्मिक समज असं म्हणतात, स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंग. ते वाढत जाणं म्हणजे खरा ब्राह्मणत्व आहे. आणि ते भगवंताच्या स्मरणात साधतं. सांगण्याचा हेतू काय माझा, हा वॉरियर कोण आहे? हा जो क्षत्रिय आहे हा समाजातला पराक्रम आहे. तुम्ही समाजातला पराक्रम जर नाहीसा केला तर तुमची घडगत नाही. आणि आपल्या भारताच्या इतिहासामध्ये बुद्ध धर्माच्या अतिशय प्रसारामुळे संन्यास विन्यास आणि कर्मत्याग याने माणसाच्या समाजाच्या पराक्रमावरती आघात झाला. आणि त्यामुळे जिथे तिथे हिंदू लढले तिथे तिथे पराभव पावले. असं झालं. समाजातला पराक्रम पाहिजे. तो पराक्रम म्हणजे बावळटपणा नव्हे हो, त्यामध्ये ताकद आहे ना. तेव्हा त्यांचं म्हणणं असं की असे जे बुद्धीचे झेप टाकणारे ब्राह्मण आहेत आणि जे क्षत्रिय आहेत पराक्रमी, तुम्हाला असं वाटत नाही का की आपलं मन आवरणं सुद्धा पुढे शक्तीचं काम आहे. व्याख्यानकार तुकाराम महाराजांचे एक अभंग आहे, आम्ही वीर विठ्ठलाचे गाढे, आम्ही वीर आहोत का, जिंकावा संसार येणे नावे तरी शोध, ये काय ती बापुरी वीर अहंकाराची घोडी. म्हणजे हा पराक्रम आहेच. तेव्हा त्यांचे म्हणणं असं की असे जे ब्राह्मण आणि क्षत्रिय आहेत त्या काळच्या पद्धतीप्रमाणे त्यांना अशक्य काहीच नाही म्हणत. तेव्हा त्याची मी आपल्याला त्या 4 ओव्या दाखवतो. त्यांच्या थोडक्यात सांगितलं म्हणाले, मग वर्णा माझी छत्र चामर स्वर्ग जयाचे अग्रहार मंत्रविद्येशी माहेर ब्राह्मण. काय आहे, ब्राह्मणांच्या जवळ एक फार मोठी विद्या होती. आपला चंद्रस्वामी आहे ना अलीकडे, त्याच्याकडे ते आहे. परवा पेपर मध्ये आलं होतं की त्यांनी म्हटलेलं आहे, त्याचा फोटो मिटो घेऊन, किंवा माझा जो मंत्र आहे तो माझ्यावरती प्रयोग करता येत नाही त्याचा, असं काहीतरी बोललं. त्या मंत्रविद्येचे माहेर. मी एक पाहिलेली गोष्ट आपल्याला सांगतो. म्हणजे मंत्रविद्या ही काय असते. हे सूफी फकीर असतात ना, या फकीरांच्या जवळ काही लोकांजवळ ही विद्या आहे. तेव्हा आमच्या तिकडे हैदराबादला
एक असा फकीर आला होता, बरं का. तेव्हा त्याला दात मंत्राने दात काढण्याची शक्ती होती. 2 गोष्टी, एक मूळ व्याध, ऑपरेशन न करताना मंत्राने तो मूळ काढून टाकी आणि दात, बरं का. तेव्हा तो काय करायचा, मंत्राने पाणी चूळ भरायला द्यायचा, पण म्हणायचा दात बरोबर दाखवा, नाही तर दुसरा दात बाहेर येईल. पण मी पाहिलेलं आहे, 2 डॉक्टर होते, त्यांनी पाहिलं आणि काम करायचं. दुसरं तुम्हाला सांगतो, मागे मी तुम्हाला त्या पंतुलीची गोष्ट सांगितली ना, स्मशानात राहायचा, तेलंगी होता, प्रायमरीचा मास्तर आणि मद्रास संस्कृतीचा विद्वान परीक्षा पास झालेला. तेव्हा त्याच्याजवळ क्षय बरं करायचं म्हणतो. क्षय त्यावेळेला आता 40-50 वर्षाच्या मागची हो, त्यावेळेला काही एवढी औषधं निघालेली नव्हती, तर तो पाणी प्यायला द्यायचा आणि त्यांनी बरा करायचा. त्यांनी केलेले 2 रोगी मी पाहिलेले आहेत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, मंत्रविद्येचे माहेर याला तिने फार पथ्य सांभाळावं लागतं, तरच ते शक्य असते. नाही ते एक संस्कृत सुभाषित आहे, ते कुठलंही काय माहिती नाही, पण द्रोणाचार्याचं वर्णन करताना त्याने असं म्हटलेलं आहे, द्रोणाचार्य हे ब्राह्मण आणि क्षत्रिय, त्यांनी तर विद्या शिकवली पांडवांना आणि कौरवांना. तेव्हा त्यांनी असं म्हणलंय, अग्रतः चतुरो वेदः, समोर 4 वेद, पृष्ठतः सशरं धनु, म्हणजे धनुष्यबाण पाठीवर, समोर वेद मंत्र, इदं ब्राह्मण इदं क्षात्रम शापादपि शरादपि, शाप तिरून मी नाहीसा करीन किंवा शरादपि लढाई करून नाहीसा होईल. पण हा कुठला श्लोक आहे का सांगण्याचा हेतू काय, म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, मंत्रावतार बर, त्यांच्या वाणीमध्ये अशी शक्ती येते की ते बोलत ते खरं ठरतात. होईल म्हणजे होईल, त्याला नाहीच. एक उदाहरण सांगते. आमचे एक नातेवाईक होते, त्यांना 4-5 मुलीच झाल्या. तेव्हा ते भटजी बापू होते ना, त्यांच्याकडे मी त्यांच्याबरोबर गेलो होतो, ते त्यांची कंबर अतिशय दुखत होती. तर हे डॉक्टर हे म्हणाले, मी सोडून देतो. बरं म्हणाले. सोडायला लागल्यावर काय केलं त्यांनी, डॉक्टर तुम्हाला मूळ बाळ काय आहे, तर म्हणले 4-5 मुली आहेत. मुलगा झाला नाही का, नाही म्हणाले. तर काय म्हणाले, हे तुम्ही माझी कंबर चोळताय ना, काय भावनेने चोळताय. तर म्हणाले, मी सत्पुरुष या भावनेने चोळतो. भावना खरी असेल तर त्याचं फळ तुम्हाला मिळेल. त्यांच्या मनात ते होतं आणि त्यांना मुलगा झाला. तेव्हा पुढे त्यानेच त्यांना विचारलं की हे तुम्ही बोलला ते कसं, तेव्हा ते म्हणाले, माझं जवळ काही नाही, तुझी भावना जशी असेल ती फळाला येईल. याचा प्रयोग करू नये कोणी सांगतो, पण ही शक्ती आहे यात शंका नाही. पण आणखी एक गोष्ट सांगतो आपण, माणसामध्ये शक्ती कशी असते. महाराजांच्या चरित्रामध्ये अशी एक गोष्ट आहे, एक गोविंद बुवा म्हणून गोविंदास होता, त्याची नजर फार वाईट होती. म्हणजे इतकी वाईट होती की तो एखाद्या शेतात गेला आणि भोपळे चांगले लागले असले, काय चांगले, ते भोपळे चढायचे दिसले. तर काय झालं, महाराज एक मंदिर बांधित होते, त्याकरता पायरीचा मोठा दगड आणला, मोठा असा दगड. तेव्हा हे मंडळी उभी होती, महाराज होते, गोविंद आला आणि म्हणाला, महाराज काय दगड चांगला आहे, त्याला क्रॅक दिला. मग आता मी सांगतो, जरा भोजन विचारा म्हणाले आणि त्याला संन्यास द्या आणि त्याची शक्ती दिली. काय बोला नाही का, असं नव्हे. एखाद्याची नजर वाईट असते आपण म्हणतो ना, ही गोष्ट खरी आहे, ती शक्ती असते एक प्रकारची. तर सत्पुरुषाजवळ, ज्याला आपण ब्राह्मण म्हणतो, त्याच्याजवळ ही शक्ती स्वाभाविक असते, अध्यात्माची असते शक्ती. म्हणून ते. आणि क्षत्रियाचं काम काय आहे, क्षत्रिय नाही ना समाजाला वाली नाही. आणि आजकालचा तर काळ असा आहे,
तुम्हाला जगामध्ये एक शर्यत लागलेली आहे. त्या शर्यतीमध्ये तुमची जर शस्त्र त्या शत्रूच्या शस्त्रासारखी नसतील तर काय चालेल? लाठ्यान काठ्या घेऊन चालेल लढलेला आज शक्यच नाही आता. म्हणून खरी पराक्रम हा एक निराळा गुण आहे माणसाचा, तो आणि इंटेलेक्च्युअल एक्सरसाइज ज्याला मी म्हणतो ते, ह्या दोन्ही गोष्टी ब्राह्मण आणि क्षत्रिय. ज्ञानेश्वर महाराजांना एवढंच म्हणायचं आहे की ह्या खालच्या ज्यांना ही अनुकूलता नाही अशा लोकांना सुद्धा जर परमात्मा प्राप्त होतो तर मग हे जे आहेत वर्णामाजी 11 त्यांना काय अशक्य आहे असं सांगायचं. पुढे म्हणाले जे अखंड वसिजे यादी, जे वेदांची वैरांगी, जयाची विधीच्या उचलली मंगळवाडी. दुसऱ्या ओळीचा अर्थ फार छान आहे. ज्यांच्या मांडीवर मंगळ मंगळच वाढतं अशी ज्यांची तयारी आहे. आणि ही गोष्ट खरी आहे. प्रत्येक माणूस आपापलं वातावरण घेऊन येतो आणि त्याच्या जर अंतःकरणामध्ये भगवंताचं प्रेम ओसंडत असेल तर त्याचा परिणाम बाकीच्यावर झाल्याशिवाय राहत. म्हणून नाव मंगळाचे केले गेले, त्याला दुसरं काही दिसतच नाही हे आहे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अखंड वसिजे यादी. हा यज्ञ आहे ना, हा यज्ञाचं महत्व त्यांच्या काळी होतं, आता नाही. यज्ञामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या असतात. एक, मला काहीतरी पाहिजे आहे ते आमच्या देवतेकडून मिळेल ही भाव आहे. आणि त्या देवतेला काहीतरी खुश करण्याकरता दिल्याशिवाय ती देत नाही ही दुसरी गोष्ट. म्हणून या अलीकडे सुद्धा परवा मी ऐकलं पुण्याला एक गणेश याग झाला. 1,00,000 मोदक, लहान लहान मोदक, 1,00,000 मोदक लोकांना वाटले. काय त्याचा परिणाम असेल कोणाला ठाऊक नाही का. पण काळ बदलला, लोकांची ती श्रद्धा राहिली नाही आणि त्याच्याबद्दल आता लोकांना महत्वही वाटत नाही. मग म्हणाले जे वेदांची वज्रांगी, एक मात्र असं आहे की आपल्याकडे हे जे वाङ्मय आहे, वेद वाङ्मय, ते चांगलं वाईट सोडून द्या. ते काय आहे? एका संस्कृतीचं सबंध वाङ्मय ते आहे. तेव्हा त्याच्यामध्ये सर्व तऱ्हेचे विषय लिहून गेलेले आहेत. ते वाङ्मय पाठ करून पिढ्यानपिढ्या ठेवणं फार चमत्कार आहे. काय असेल मला सांगा. तो मॅक्समिलर म्हणून होता ना, त्यांनी जेव्हा वेद छापले, ऋग्वेद यजुर्वेद, त्यावेळेला भारतामधले असे पाठ असलेली माणसं त्यांनी नेली आणि तो म्हणायला लावायचा आणि मग ते करेक्ट करून द्यायचे. आज असेल स्मरणशक्ती सुद्धा म्हणून वेदाची वेद आहे. म्हणजे वज्रांगी म्हणजे वेद सांभाळण्याची चिंखत आहे जणू काय अशी ती साधी जयाच्या दिशी कंदी मंगळ. बरं, एक मी आपल्याला सुचवून ठेवतो. प्रत्येक माणसाचं एक वातावरण असतं ना. उदाहरण सांगतो आपल्याला. एक शोकसभा होती, कुणीतरी मेलं होतं त्याची शोकसभा होती आणि आचार्य आपले अध्यक्ष होते. ते बोलायला उठलं हसायलाच लागले. शोकसभा आणि हसायला लागले. म्हणजे ज्याच्या त्या माणसाचं वातावरण तो बरोबर घेऊन येतो. तसं सत्पुरुषाचं असतं. सत्पुरुष म्हणला की त्याचं वातावरण मंगलाने भरलेलंच असतं आणि ते आपण स्वतःमध्ये आणणं हा अध्यात्माचा अर्थ आहे. यायलाच पाहिजे. आता कसं, जे पृथ्वी तळीचे देव, जे तपावतार सायवे, सकल तीर्थासी देव उदय होते. आता असं आहे, त्यांची तारीख त्यांनी केली तपश्चर्या. तपश्चर्या म्हणजे तुम्ही पाहिलंय का, एक मध्ये काही लोक इकडचे हिमालयात गेले. हिमालयात गेले, तिथे एक मनुष्य चुकला, वाट चुकला आणि गेला. तेव्हा एके ठिकाणी एक अस्थि चर्म असा झालेला एक मनुष्य दिसला. त्याचा फोटोही झाला होता. तेव्हा त्यांनी सांगितले की अरे मला मी विसरलो आहे, कुठे जायचं. तेव्हा त्याच्या डोक्यावरती प्रकाश दिसत. तेव्हा त्यांनी मार्गदर्शन केलं, आमच्या त्या ठिकाणी जा.
तर तो माणूस तिथे वर्षोनवर्ष पाऊस काय, ऊन काय, थंडी काय, उघडा आपल्या लंगोटी घातलेला आणि ध्यानामध्ये बसलेला. मग आपल्याला तपश्चर्याची खरी कल्पनाच नाही. तपश्चर्या खरं साधी गोष्ट म्हणजे एकच गोष्ट अनेक वर्ष चिकाटीने करीत राहणे याचं नाव तपश्चर्या. तप म्हणजे तापणे, तर तापणे याचा अर्थ काय तेच आहे. आणि ते पुढे असं होतं, त्यामध्ये एक प्रकारचं तेज उत्पन्न होतं. ही गोष्ट खरी आहे. जसं आपण जर मौन धरलं ना आणि त्याचं जर बोलायला लागलो पुढे, त्या शब्दामध्ये एक सामर्थ्य येतं, ती शक्तीच आहे. त्याप्रमाणे या तपश्चर्याचं. म्हणून तेच देव उदय जगाच्या आस्थेची बोले, सत्कर्म पालधारी गेले, संकल्पे सत्य द्याने द्यायचे. एखादं सत्कर्म असलं तर ते सत्कर्म पार पडावं याकरता त्याचा आशीर्वाद लागतो या शंकाला. आपल्याला माहिती असेल ना, शिवाजी ज्या वेळेला अफजल खानाला भेटायला निघाला तेव्हा त्यांनी जिजाईच्या पायावर मस्तक ठेवलं आणि ती काय म्हणाली, अक्षवंत हो, आयुष्यमान हो. आणि त्या शब्दांच्या वर तो निर्भय होऊन गेला. आपल्याला माहिती आहे पुढे की त्यांनी त्याला काखेत घेतला आणि दाबायचा प्रयत्न केला, तेव्हा यांनी वाघनखाने त्याचं पोटाला बाहेर काढला, नाही का. पण हे जे आहे अक्षवंत हो, हे देण्याचं काम. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आस्थेचे बोले, ज्याच्या मनामध्ये तो एवढा त्याबद्दल श्रद्धा असते, एवढा विश्वास असतो की त्यामुळे ते जो बोलेल त्याप्रमाणे घडून देतो. एक उदाहरण सांगतो आपल्याला. या गिरनार पर्वतावर एक शांती विजयजी म्हणून जैन साधू होता. शांती विजय पुन्हा तयारीचा माणूस. तेव्हा मुंबईतला कार्नेट ब्रिज वरती एक सिंधी व्यापारी होता. त्याची बायका मुलं याच्यात अडकली पाकिस्तानमध्ये. आणि ते लोक काय करायचे की गाडी निघाली म्हणजे मध्ये थांबवून कत्तल करून टाकायचे. आता काय करावं. तेव्हा हा गेला तिथे. तर जाताना हा एवढंच म्हणाला, शांती विजयजी, हा मेरा आशीर्वाद है, तुम जाओ. बरं का. गेला. हा ऐकण्यासारखं आहे बघा. तेव्हा ज्या घरामध्ये त्याची बायका मुलं होती ते असं गल्लीमध्ये होतं आणि त्या गल्लीमध्ये दुसरे सुद्धा हिंदू लोक होते. तेव्हा एक मोठा समाज, मुसलमानांचा समाज, त्यांना माराय करता गल्लीच्या तोंडाशी आणि येणार तर मारणार. तेव्हा याने काय प्रार्थना केली की म्हणाला, तुम्ही आशीर्वाद दिलात आणि हा काय प्रसंग आहे. तेवढ्यात काय झालं की त्या समुदायामध्ये एक पोलीस ऑफिसर घुसला आणि तो मनुष्य याचा मित्र होता, या सिंधी व्यापाऱ्याचा. आणि तो आला सांगितले, खबरदार म्हणलं इथे करून आला. इतकंच नव्हे, त्यांनी आपले पोलीस घेऊन त्यांना स्टेशनावरती पोहोचवलं. हे झाल्यानंतर परत आले. परत आल्यावर विचारलं काय झालं. म्हणाले तर ते काय म्हणाले की नुसता संकल्प करून जर विश्व निर्माण होतं तर म्हणाले साधूने संकल्प केला तर तसं घडायला काय आहे. आपलं काय होतं, आपला संकल्प किती कच्चा आहे, याच्यावरती खरी श्रद्धा नाही. कसं होतं, आता परीक्षा आली आहे, उठा 4 वाजता उठा आणखी बघा, तर आपण गजर बंद करून निघून जातो. असं होतं. संकल्प नाही. म्हणून संकल्प जे केला तर बरोबर व्हायला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आस्थेचे उपदेश सत्कर्म पालहाळी गेले. पालहाळ म्हणजे वाढत गेलं, सत्कर्म वाढत गेलं. संकल्पे सत्य जियाले द्यायचे. संकल्पाला यश येत असेल तर याच्यामुळेच यश येतं. जयाची निगा बोले, आधीची आयुष्य जाय म्हणून समुद्रे पाणी आपले त्यांचं म्हणणं असं त्या वेदाच्या कथेप्रमाणे किंवा अग्नीला
आयुष्य सत्पुरुषाने दिलं. आणि इतकंच नव्हे, पण वडवानर म्हणून जो असतो त्याला आश्रय दिलाय समुद्राने, म्हणून त्याची परतफेड करण्याकरता ते आकाशामध्ये ढग रूपाने गेलं आणि जगाला पुन्हा परत. अर्थ एवढाच की विश्वामध्ये जो संकल्प बरोबर करील त्याला त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार. लक्ष्मी डाबलोनी केली पळवली, फेडवली कौशल घेतला हाती, मग उडवली वक्षस्थळाची वाटणी चरण रजा. अशी एक कथा आहे, पौराणिक कथा. एक भृगू नावाचा ब्राह्मण होता, तपश्चर्या करणारा होता आणि त्याचं काहीतरी बिघडलं म्हणून भगवंताच्या छातीवरती लाथ मारली, तर त्याची ती खून त्यांनी आतापर्यंत ठेवली आहे. इतकं म्हणाले, लक्ष्मी बाजूला करून त्या भृगूच्या पायाची मी हे ठेवली आहे. इतकं ब्राह्मणाचं महत्व आहे. अजूनही पाऊलाची मुद्रा मी हृदयी वाहेगा सुभद्रा, जे आपुलिया दैव सुभद्रा जनते नाही. ठीक आहे, अजूनपर्यंत मी ती खून वापरली आहे, ठेवलेली आहे. जयाचा कोप सुभटा, काळानी विद्याचा प्रसन्न, जयाचे प्रसादी मुखटा, जोडती सिद्धी. तर नव्हे, हे जे तपोवतार मूर्त लोक असतात त्याने नुसतं म्हणणं होय म्हणून म्हणजे शब्द काम होतं. एक उदाहरण सांगतो आपल्याला. एक विट्याला, विट्याळ गाव आहे ना, तिथे इनामदार म्हणून वकील होते. त्यांनी स्वतः सांगितलेली गोष्ट आहे. तेव्हा महाराज देहात असताना त्यावेळेला हायकोर्ट पीरियडच्या परीक्षा असतात. आता जसं LLB वगैरे आहे ना तशा. तेव्हा ते एकदा नापास झाले, पण पुढे काही लग्न झालं, अभ्यास झाला नाही म्हणून आले. तर जायच्या आधी महाराजांच्याकडे आले. म्हणजे महाराज, मी काय म्हणाले अभ्यास केलेला नाही, फी भरली आहे, परीक्षा बसतोय मी, पण काय करू म्हणले. बरं, तर त्यांनी एक हरिपण मास्तर म्हणून होते सर, माझी टोपी आणा म्हणाले. आणि ती टोपी यांच्या डोक्यावरती घातली. ती त्यांनी देवात ठेवलेली होती बरं का. आणि ते बरोबर घेऊन गेले. मला हे लक्षात नाही की टोपी घालून द्यायला बसले की नाही कोणा ठेव, परंतु आणि पास झाला ग्रस्त. तेव्हा मग त्यांनी विचार केला. तेव्हा ते काय म्हणाले, ही माझ्या गुरुनी मला दिलेली आहे, तर त्याचं ज्ञान सगळं या टोपीमध्ये आहे, ते मी तुम्हाला दिलं. मला सोपा उपाय आहे तो, नाही का. टोपीचा आपला सांगण्याचा हेतू काय, सत्पुरुषाजवळ ज्या शक्ती असतात त्या शक्ती इतक्या विलक्षण असतात की त्या आपल्याला कल्पना. सध्याचा काळ कसा आहे, श्रद्धा गेली आणि नवीन श्रद्धा नव्हे पण नवीन जीवन पद्धती सुद्धा आपल्या पचनी पडेल अशी राहिली नाही. त्यामुळे या गोष्टी सगळ्या कादंबऱ्यासारख्या वाटतात असं नाही आहे. म्हणून ऐसे पुण्य पूज्य ब्राह्मण आणि माझ्या ठाई याची निपुण, आता माते पवती हे कवण समर्थ. अरे असे जे ब्राह्मण आहेत, क्षत्रिय आहेत, ते जर इतके तयार आहेत तर माझ्या ठाई ते निपुण होतील. यात काय जवळ काय आहे, त्यांना ते मिळेलच, यात शंका नाही. पाहे पा चंदनाचे अंगाने शिवतले निंब होती जवळ, ही निर्जीवही देवाची मिळळे पैसे. झाड आहे, चंदनाचं झाड आहे आणि त्याच्या भोवती लिंबाचं झाड आहे, लिंबोडीचं. हे कडू आणि हे एवढं सुवासिक, पण त्याच्या संगतीने हे जरा भेटतं. त्याप्रमाणे ज्या समाजामध्ये असे लोक आहेत त्या समाजामध्ये सुद्धा बाकीच्या लोकांना त्यांचा फायदा होतो, यात काय सांगायला पाहिजे. मग तो चंदन ते न पडे, ऐसे मनी कैसे धरावे, अथवा पातला हे समर्थावे, तेव्हा काही सांगते. अरे तोच नुसत्या त्याच्या प्रभावानं बाकीच्या लोकांना तयार करतो, तेव्हा हा स्वतः पोचेल यात काय नवला, तो पोचलाच पाहिजे. जेठ निवळील आयुष्या आशा, अरे चंद्रमा आधा ऐसा, वाहिजता असे शिरसा निरंतर. म्हणाले
अर्धा चंद्र शंकराने डोक्यावर घेतला तर त्याचा ताप शांत झाला. तर मग जेथे पूर्णचंद्र आहे, ज्ञानाचा पूर्णचंद्र उगवलेला आहे, त्याने माणसाला समाधान मिळेल हे काही सांगायला पाहिजे. तेच निरोईचा आणि सगळा परिमळे चंद्राहून आगळा तो चंद्रमू केवळ आहे सौंदर्य. म्हणून तो केव्हाही निवाळेल या शंकाच नाही, त्याच्याबद्दल संशय घ्यायचं कारण नाही. आता हा विषय राहू दे. आपल्याला एक दोन गोष्टी सांगतो. काय आहे, काळ कितीही बदलू दे, मग तुमची समाज पद्धती बदलेल, तुमची राज्य पद्धती बदलेल, तुमच्या ज्या आर्थिक संस्था आहेत त्या बदलतील, पण माणसाचे ध्येय जे आहे ते ध्येय याच्याही पलीकडे. आणि ते ध्येय असेल तर ते ध्येय म्हणजे आरडी रांगडे म्हणले डिव्हाइन लव्ह, त्याच्यामध्येच आपल्याला जास्तीत जास्त हे करता येईल. बर, आता प्रश्न असा की जर आपल्याला ईश्वराचं प्रेम पाहिजे असेल तर प्रेम एके ठिकाणीच राहू शकतं. मग एके ठिकाणी जर राहू शकतं तर मग स्वाभाविकच आपण त्या प्रेमाचा प्रवाह सगळा जर भगवंताकडे होता तर का नाही सांभाळणार, बरोबर सांगतो. आणि या अर्थानेच अलीकडच्या काळामध्ये केवळ नामस्मरणाने मनुष्य तयार होतो, हा जो त्यांचा पक्ष आहे त्याचा अर्थ आहे. बाकीचं आपल्याला पाळता येणं शक्यच नाही आज. कारण आपला व्यवसाय असा आहे की एखाद्या यंत्रवत माणूस सकाळी जातो संध्याकाळी येतो. अशा वेळेला काय करणार मला सांगा. पण ते मात्र मनापासून करायला पाहिजे आणि तेच माणूस करील तर त्याला साधल्याशिवाय राहणार नाही. एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण या नव्या युगामध्ये आपल्या देहाच्या अनेक सोयी करून घेतल्या, त्याला लालचावलो आपण तर मात्र धोका आहे. त्याशिवाय चालत नाही असं म्हटलं ना म्हणजे मग आली पंचेत आली त्याशिवाय मला चालता येणं शक्य आहे हीच माणसाने ज्याने ठरली की त्याच्यामध्ये कठीण नाही. मग हे करण्याकरता कुठेतरी निष्ठा ठेवली पाहिजे. कुठेही ठेवा, माणूस असला तो उत्तम, पण तो ठेवताना त्याची चांगली चौकशी करून ठेवा. कारण आपल्याला एखाद्याला फसण्याचा संभव असतो ते नाही. जो ज्ञानी पुरुष आहे त्यालाच आपण धरलं पाहिजे. आणि त्याची खूण असेल तर का म्हणे जाती ताप दर्शनी विश्रांती, त्याच्या संगतीमध्ये आपलं मन शांतच होतं अशी ती आहे. पण याही पेक्षा आपण जर ज्ञानेश्वर महाराजांसारखे जे मोठे होऊन गेले त्यांना मनाने आपले गुरु मानून आपण जर नामस्मरण केलं तर तेही बरोबर आपल्या मदतीला येतात असा अनुभव. म्हणून माणसाने या युगामध्ये सुद्धा हे बाकीचे जाऊ द्या, ब्राह्मण क्षत्रिय आमच्यासारखे आपल्या जीवनामध्ये आपण जर ईश्वराच्या प्रेमाचा हट्ट धरला आणि त्याकरता नाम घेतलं तर माणसाचं काम झाल्याशिवाय राहणार. मला जास्त बोलवत नाहीये. वास्तविक ज्ञानेश्वरीचा आणि आजारपणचा काही संबंध नाही, बरं का. ते डिपार्टमेंट मिळालं, हे डिपार्टमेंट. आता पुढच्या रविवारी मी विश्रांती घेणार आहे. त्या पुढच्या रविवारी मी काय आपल्याला ज्ञानेश्वरी सांगणार नाही. आता पुढे विषय वाढवून म्हणाले, परमात्मा म्हणाले की अरे असं अनेक जन्म करीत आल्यानंतर तो जन्मतःच अर्धा सिद्ध होऊन येतो. त्याच्या तोंडून सारस्वत म्हणजे सरस्वती व्हायला लागते. स्वतःचं चरित्र सांगितलं ज्ञानेश्वर. तैसी दशेची वाट न पाहता, दशा म्हणजे परिपक्व होणं, मॅच्युरिटी, वयात येणं, वयाची वास न पाहता, वयसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाची काय नाही का. म्हणजे पूर्वजन्मीचं सुकृतच असं. तुकाराम महाराज म्हणाले माझा बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. अहो आपल्यालाही लागू आहे, आम्ही प्रपंच करीत आलो, ते भक्ती करीत आले. फरक एवढाच आहे नाही का. काही अक्कल चोर असतात ना ते या जन्मात तयार होत नाही,
मागून आलेली आहे. होय, तुम्हाला बालगंधर्वांची गोष्ट माहिती आहे ना? सांगितलं ना आपल्याला की हे गायले भीमपरास गायले तेव्हा आलादिया म्हणाले, अरे ऐसा मिठा कोण गाता. आलादियाने म्हणणं म्हणजे तो बघा सम्राट, गायन सम्राट, त्याने बक्षीस दिलं. तर ते लहान होते, 5-6 वर्षाचा मुलगा. सांगलीला असत, त्यांचे वडील वारले होते, आईवर जबाबदारी. तेव्हा लोकमान्य गेले असताना हा फार श्लोक चांगले म्हणतो, पण त्याला मनात श्लोक म्हणायला सांगितलं. ते बघ म्हणलं. तेव्हा त्याने काय सांगितलं आईला, याला तुम्ही गाणं शिकवा, दुसरं काही शिकवू नका. आणि पुढे केसरीमध्ये त्यांचा उल्लेख केला, आमचा बालगंधर्व म्हणून. तेव्हापासून बालगंधर्व. पण हे मन मग कसं ओळखलं? तुम्हाला वाटतं एका जन्माचं आहे, आपण रडलो तरी हा रडला तर गाणं गाईल, आपण गाणं गायलं तर रडू आपण. काही वेळेला रेडिओवरती गातात, असं वाटतं हा त्याचं कशाला गाणं शिकायचं, असं ऐकतात नुसते मशीन काय स्वर लावतात कोणा ठोक सांगण्यात हेतू तुम्हाला लक्षात आलं ना? असं आहे. म्हणून आपल्या मनाचं रूपांतर करायला पाहिजे. हे रूपांतर योग. आता आपला विषय अर्धा तास लागला, मी सांगितलं आपल्याला. आता तुमच्या लक्षात आलं असेल, शक्तीचं रूपांतर आहे. मी उदाहरण पुन्हा पुन्हा देतोय. वीज ही शक्ती आहे ना, तुम्ही प्रकाश करा, गती करा, उष्णता करा. आता घरामध्ये मिक्सर असतो, तुमचं गिरणी असते, फ्रीज असतो, सगळं विजेवर चालतं. प्रकाश असतो म्हणजे विजेचं रूपांतर होतं. तसं ह्या मनाचं रूपांतर भगवंताच्या अनुसंधानात करणं म्हणजे परमार्थ. किती सरळ आहे बघा. बरं, आता कोणाचं काय कोणाचं काय. एखाद्याची विचारशक्ती प्रधान असेल पूर्वजन्मीप्रमाणे, एखाद्याची स्मृतीशक्ती चांगली असेल, एखाद्याचं काही जसं खाणारा असतो पचनशक्ती उत्तम, तसं एखाद्याची बोलण्याची शक्ती असेल, कुणा काय असतं ते नाही का. पण शक्ती आहे एक शंका, त्या शक्तीला वश करणं. कसं वश करावं? शक्तीने शक्ती वश करावं. काय सांगू तुम्हाला, कसं बोलतात संत नाथांनी भागवतामध्ये असं सांगितलं, ब्रह्मदेवाला सुद्धा मनानं छळलेलं आहे म्हणाले. कोण याच्या तळायचं सुटलाय असं सांगून म्हणाले, या मनाला जिंकायचं कसं, बदलायचं. देवी हिरे हिरा चिरीजे, तेवी मनाची मन धरीची. शक्ती स्वतःवरती उलटायला पाहिजे. ती युक्ती सत्संगामध्ये शिकायचं असेल तर ते आहे. हा एक मार्ग. दुसरा मार्ग काय? दुसरा मार्ग अभ्यास वैराग्याचे विरुद्ध. अभ्यास अभ्यास सारखं. अरे तू करून पाहिलंस का? वाचतोस मी आता. तू करून पाहिल्याशिवाय असं बोलतोस कसा? म्हणून अभ्यास पाहिजे. इतकी ठिकाणी पाहिजे. उदाहरण सांगतो आपल्याला. महाराजांच्या जवळ एक कागडी मनुष्य होता, साधा मनुष्य. त्याला हे परमार्थ भांडणे ना म्हणजे ना. तो मेला. या लोकांनी पाहिलेलं आहे बरं का. तो मेला तेव्हा महाराजांना बोला आले, मेणबत्ती घेतली संध्याकाळची वेळ, त्याच्या डोळ्याजवळ नेली. थिसलेले डोळे, मेलेला असो. त्यावेळेला तिथे डॉक्टर गोष्टी कुठला आला हो, तेव्हा मेलेला. त्याची माळ चालू होती हातामध्ये, मेला तरी. हा अभ्यासाचा परिणाम काय असेल मला सांगा. त्याची सारखी ती बोटं आपली मेल्यानंतर त्या याला सवय लागलेली ती चालू होती. हा अभ्यास. अभ्यास